तर उल्हासनगरमधील माफ करा विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून नागपूर विधान भवनावर लॉंग मार्च क्रांती दिनाचे औचित्य साधून काढण्यात आलेला आहे। आपण ही लॉंग मार्चची दृश्य पाहतोय। तर आज नागपूरच्या विधान भवनावर स्वतंत्र विदर्भ राज्याचा झेंडा फडकवणार असा इशारा समितीकडून देण्यात आलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन सुरू आहे। यशवंत स्टेडियम ते विधान भवन असा हा लॉंग मार्च आहे आणि त्यासाठी विधान भवन परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसह वाढते वीज दर देखील, शेतकऱ्यांची कर्जमाफी, स्मार्ट मीटर अशा इतर मागण्या यावेळी मांडण्यात येत आहेत। तर आपण नागपूरमधली ही दृश्य पाहतोय। विदर्भ राज्य आंदोलन समितीचं आंदोलन सुरू आहे आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून नागपूरमध्ये विधान भवनावर लॉंग मार्च काढण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात आंदोलक या ठिकाणी जमा झालेत। क्रांती दिनाचं औचित्य साधून हे आंदोलन करण्यात येत आहे। नागपूरच्या विधान भवनावर स्वतंत्र विदर्भ राज्याचा झेंडा फडकवणार असा इशारा या समितीकडून देण्यात आलाय। तर यशवंत स्टेडियम ते विधान भवन असा हा लॉंग मार्च आहे आणि त्यासाठी विधान भवन परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। तर विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अमर काणे फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमर, विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून नागपूर विधान भवनावर लॉंग मार्च काढण्यात आलेला आहे, काय आता तिथली परिस्थिती आहे, काय या लोकांचं म्हणणं आहे? खरं ते विदर्भवादी आज मोठ्या संख्येने एकत्र आले होते आणि विधिमंडळावर स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकवणारच असा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता। यशवंत स्टेडियम पासून त्यांचा मोर्चा निघाला, भव्य असा मोर्चा होता, पण त्यांना टेकडी लाईन पाशी पोलिसांनी रोखलेलं आहे आणि आता पोलीस विदर्भवाद्यांचे जे नेते आहेत त्या सगळ्यांना ताब्यात घेतलंय। विविध मागण्या आहेत त्यांच्या। एक तर स्वतंत्र विदर्भाची एक मागणी आहे, स्मार्ट मीटर्स नको अशी त्यांची भूमिका आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफी हा एक विषय आहे आणि विविध शेतकऱ्यांचे जे विषय असतो या विषयाला धरून सगळ्या विदर्भवाद्यांनी हे संपूर्ण आंदोलन केलेलं आहे आणि आता मोठ्या संख्येने पोलीस आणि विदर्भवादी यांच्यामध्ये थोडीफार धक्काबुक्की पण झाली, पण त्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा या संपूर्ण परिसरात आहे आणि आता पोलिसांनी बॅरिकेड टाकून टेकडी लाईन जवळ या सगळ्या विदर्भवाद्यांना रोखलेला आहे आणि त्यांच्या सगळ्या नेत्यांना जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे। नक्कीच अमर, आपण या दृश्यांच्या माध्यमातून देखील पाहू शकतो, लाईव्ह दृश्य आहेत नागपूरमधली, त्या ठिकाणी विदर्भवाद्यांना ताब्यात देखील घेण्यात आलेला आहे। अमर, प्रशासनाकडून नेमकी काय काळजी घेण्यात येते? अगदी तगडा असा पोलीस बंदोबस्त आहे। विधिमंडळाला तर अक्षरशः एखाद्या छावणीचं स्वरूप आहे। तर आणि साधारणपणे 800 ते 900 मीटर दूर म्हणजे टेकडी लाईनवर जिथे विधिमंडळ जेव्हा भरतं तेव्हा मोर्चे रोखण्यात येतात, त्या मोर्चा पॉईंटच्या जवळ या सगळ्या मोर्चेकरांना विदर्भवाद्यांना सुद्धा रोखण्यात आलं आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे, बॅरिकेड टाकण्यात आलेले आहे। इथून पुढे जाणं फार किंबहुना फार कठीण आहे, कारण की इतका तगडा पोलीस बंदोबस्त आहे। अक्षरशः शेकडो हजारोच्या संख्येने पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे। अमर, हे जे आंदोलनकर्ते आहेत गेल्या अनेक वर्षांपासून, अनेक काळापासून त्यांनी स्वतंत्र विदर्भासाठी हे आंदोलन सुरू केलेलं आहे, मात्र कुठेही त्यांना न्याय मिळताना पाहायला मिळत नाहीये, किंबहुना त्या या गोष्टीची दखल प्रशासनाकडून किंवा शासनाकडून घेतली जात नाहीये। शासनाकडून म्हणजे कुठला प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत का त्यांना आश्वासन देण्यासाठी किंवा त्यांची बाजू समजून घेण्यासाठी? विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या बॅनर खालती हे आंदोलन सातत्याने होत असतं, पण आज बऱ्याच दिवसांनी एवढ्या मोठ्या जोमात, एवढ्या जोरात, एवढ्या ताकदीनिशी विदर्भवादी रस्त्यावर उतरलेले आहे आणि ज्यांच्या विविध ज्या मागण्या आहेत त्याकरता रस्त्यावर उतरलेले आहे। अजूनपर्यंत शासनाचा प्रतिनिधी कोणी आलेला नाही आहे, पण मात्र गोष्ट नक्की की या आंदोलनाचे जे नेतृत्व करत होते ते नेतृत्व करणारे सगळ्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागपूरपेक्षा विदर्भातल्या इतर भागातून, यवतमाळ असो, वर्धा असो, नक्कीच अमर, आपण पाहतोय दृश्यांच्या माध्यमातून या आंदोलकांना ताब्यात घेण्यात येत आहे। कुठलाही लोकप्रतिनिधी, कुठलाही शासनाचा प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित नाहीये। तर आता हे आंदोलन पुढे कुठपर्यंत चालतं आणि त्यानंतर शासनाचा कोणी प्रतिनिधी या ठिकाणी येतो का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद अमर, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।